कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। होय, अजून विचार कर की खरंच गरज आहे का ग त्याला घराबाहेर पाठवायची? नेसत्या कपड्यानिशी गेलीत ते, बाहेर कुठे राहणार, काय करणार? अगं आत्या, आत्ता काय विचारलीस हे? आता गेले की ते बांध सुटलाय, आता परत कसा माघारी येईल? तू कप ग दुर्गे, अजून मी फोन करून त्यासनी बोलता येईल एवढी परीक्षा पास झाली। भूमीनं त्यांना बाहेर जायला सांगितलं, ते बाहेर गेले। पास झाले की असं समजून त्यांना बोलून घेऊया। नाही, अजून त्यांची परीक्षा बाकीच आहे, 10 दिवसांची, ते बी। अगं पण 10 दिवसाची रीत पाळायची काय गरज नाही। असं जावई बापू म्हणलेत नव, मग ते स्वतःच असं म्हणतायत, तर आपल्याला काय गरज आहे त्यांना असं काय करायला लावाया? वे मला तर लई भ्या वाटते बघ। अधिपती कवा असं बाहेर राहिलेत का ग? हा, त्यांना सवय आहे का याची? वे अगं कसं राहतील बाहेर ते, कसं दिवस काढतील? आणि तुला काळजी वाटत नाही का ग? तुझा किती जीव आहे त्यांच्यावर। आई जीव आहे म्हणूनच तर आम्ही हे सगळं करायलो। त्याच्यातच त्यांचं भलं आहे, त्यांच्या भल्यासाठीच करायलोय आम्ही हे सगळं। ह्यात कसलं आलं भलं? पैसा अडका संपत्ती असली की कुणी बी जवळ राहत आहे। प्रेमाला या सगळ्याचं कोंदण असलं तर कुठलं बी प्रेम टिकतंय, पण खरं प्रेम कुठल्या बी अडचणीत आपल्या पाठीशी उभं राहतं, आपली पाठ सोडत नाही। आता सुनबाईंनी एवढं प्रेम व्यक्त केलं नव अधिपतींवर, मग आता बघू की या अडचणीत त्यांचं प्रेम टिकतंय का ते। आणि जर का ते टिकलं तर यात कोणाचं चांगलं होणार आहे? तोच विचार करून आम्ही त्यासनी बाहेर पाठवलंय। हे समज खरं आहे तुझं, मला पटतंय, पण त्याची दुसरी पण काहीतरी पद्धत असेल नव? अगं एवढी कडक परीक्षा द्यायची काय गरज आहे? हे बघ, तू करायला जाशील ये आणि वळी भलतच काहीतरी, आणि नंतर तुलाच त्याचा त्रास होईल, मग काय करशील? मला एक कळना झालंय, लग्न होऊन इतके दिवस झाले आणि मग तू हे समजा आता का करतेस? का म्हणजे काल त्यांची पहिली रात्र होती म्हणून केलं। अगं त्यांचं लगीन आत्ता झाले का ग? ही रीत पाळायची होती तर त्यांचं लगीन झालं तेव्हा सांगायचं होतंस, आत्ताच काय नेमकं? आजी, तू आता असं म्हणालीस, पण काल त्यांच्या खोलीची सजावट तूच केलीस ना? व केली म्हणजे सुनबाईंना अधिपतीवर प्रेम आहे असं सांगितलं म्हणताना केली। तेच म्हणतोय आम्ही, त्यांचा खरा संसार आता सुरू होणार आहे। आजी, मावशी म्हणाली ना ते एकदम बरोबर आहे बघ। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।